पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। दिराला मुलगी पाहायला गेलेल्या दाम्पत्याचा दुर्दैवी अपघात, मागून धडकलेल्या डंपरने पत्नीचा जागीच घेतला जीव। मिरज पंढरपूर मार्गावरील सिव्हिल हॉस्पिटल समोर घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात दिराला मुलगी पाहण्यासाठी निघालेल्या पती-पत्नीचा आनंदाचा प्रवास क्षणात शोकांतिकेचा ठरला। पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाली असल्याची माहिती मिळते। या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव नंदनी मच्छिंद्र दोलतोडे वय 32 तर गंभीर जखमी पतीचे नाव मनोज कृष्णदेव दोलतोडे वय 32 असे असल्याचे कळते आहे। दोघेही मोटरसायकलवरून सोलापूरच्या दिशेने जात असताना सिव्हिल हॉस्पिटलजवळ मागून आलेल्या भरधाव डंपरची मोटरसायकलला झालेली जोरदार धडक त्यांच्यासाठी जीवन बदलणारी ठरली। धडकेनंतर नंदनी दोलतोडे यांना जागीच प्राण गमवावा लागला, तर मनोज दोलतोडे गंभीर जखमी अवस्थेत आहेत। अपघातानंतर डंपर चालकास पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे। सिव्हिल हॉस्पिटल परिसर हा नेहमीच गजबजलेला, रुग्णांची सतत ये-जा, कॉलेज परिसर, अरुंद रस्ता आणि वाढत्या वाहनांमुळे वाहतूक ताण जाणवणारा संवेदनशील भाग मानला जातो। योग्य वेगमर्यादा, सिग्नल व्यवस्था आणि रस्त्याच्या रचनेमधील त्रुटीमुळे या भागात वारंवार अपघात घडत असल्याची चर्चा घटनास्थळी नागरिक करत होते। या दुर्दैवी घटनेनंतर वाहतूक सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना, स्पीड कंट्रोल सिस्टम, सिग्नल व्यवस्थेची कार्यवाही, रस्ता विस्तार आणि वाहतूक पोलिसांची सतत उपस्थिती यासाठी नागरिकांकडून मागणी होत आहे। परिसरात झालेल्या या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने हळहळ व्यक्त होत असून भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या सुधारणा अपेक्षित असल्याचे नागरिकांचे मत आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।